अध्यक्ष आरती तिची निवड झालेली आहे, त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आज आता खरंच त्याच्यासाठी मजा येईल की कुणीतरी आज छान यावं असं वाटत होतं, ते बरोबर छान व्यक्ती आली. बघा आता किती छोटी क्यूट मस्त दिसते, तिचं वय समजलं तरी का आपल्याला बघून. तर आता आपल्या ह्याच्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे जे आहे ते तर आपलं होईलच, पण मला आता असं विचारायचं होतं की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये हे जरा इस्रायल, इराण, अमेरिका हे सगळं जे काही चालू आहे त्यामुळे आपलं ते काय तेल संपलं, इंधन संपलं, अमकं झालं तमकं झालं, बऱ्याच काही काही चालू आहे आणि ते आपल्या गॅसपर्यंत सगळं आलं. तर एक सर्वसामान्य महिला किंवा एक लीडर या दृष्टीनं काय तुझे विचार आहेत की सगळ्यांनी थोडंफार त्यासाठी काय केलं पाहिजे, काय तुझे जे विचार असतील ते आम्हाला थोडं ऐकायला नक्की आवडेल. कारण कसं आहे, इंधन सप्लाय हे आपल्या हातात काहीच नाहीये. बरोबर आहे. जे सप्लाय आहे ते आपण इम्पोर्ट करून घेतोय तिथनं, आणि एक्सपोर्ट तर आपल्या इथनं गॅस होतच नाही, इम्पोर्ट होत असते. त्यामुळं इंधन वाचवणं एवढं आपल्या हातात आहे. आता जे आहे ते वाचवायचं, पण एवढंच की तेवढंच करायचं, तेवढंच खायचं, परत गरम करायचं नाही, परत गरम करा. आणि उन्हाळा असल्यामुळं परत गरम करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि दुसरा पर्याय म्हणजे इलेक्ट्रिक शेगडी, एखादा पर्याय ठेवावा. अचानक काय आता तरी मिळायला लागलेत, आता सध्या तरी, तर पुढं माहित नाही. हे जर वॉर असंच कंटिन्यू राहिलं तर LPG ह्याचं इराणवर त्याच्या ह्यांच्यावरच बॉम्ब पडलेला आहे. फक्त गॅसवर नाही, बऱ्याच गोष्टीवर, म्हणजे ज्याला पेट्रोलियम वापरतात त्या बऱ्याच गोष्टीवर अगदी सगळं आता इफेक्ट होणार आहे इथून पुढं. सगळ्याच गोष्टी आहेत त्यात. म्हणजे आणि त्याचबरोबर म्हणजे हे सगळं तर झालंच, पण ह्याच्यावर मला जो आवर्जून पुढचा प्रश्न घ्यायचा आहे त्या संदर्भात की आता आपण पेट्रोल आणि डिझेल हे सगळं कमतरता होणार म्हणतो, पण आपल्या कोल्हापूर सारखं पूर्वीचं जे छोटं गाव होतं ते आता इतकं म्हणजे ट्रॅफिकच्या दृष्टीनं एवढं भयानक बनलेलं आहे की प्रत्येकाच्या घरी 4-4 4 व्हीलर, 5-5 2 व्हीलर, हे जे काही सगळं चाललेलं आहे, तर ह्यालाही कुठंतरी काहीतरी आळा बसला पाहिजे आणि त्याचाही सगळ्यांनी विचार करा. कोणाला आता चालायचंच नाहीये, कोपऱ्यापर्यंत जरी जायचं असलं तरी ते 2 व्हीलर घेऊनच जातात. म्हणजे ह्या थोड्या सवयी सुद्धा असं मला वाटतं की यामध्ये तुझं मत मला नाही. प्रत्येकाने कसं, प्रत्येक काही नाही म्हटलं तरी त्यांच्या घरासमोर एक 2 व्हीलर तरी असतंच असते. साधं भाजी विकणारा, गौंडी, इलेक्ट्रिशियन आणि छोटे इव्हन आपले ह्याचे कामगार, आपल्या म्युन्सिपाल्टीचे कामगार सुद्धा बाईकवर, मुकामदार बाईकवरच फिरत असतात. त्यांच्याकडे सुद्धा 2 व्हीलर असतं. ते फिरून त्या बायकांना सांगत नाही, बाईकवर बसून सांगत असतात. पण हे सगळं बघता कुठंतरी ते कमी केलं पाहिजे. प्रत्येकाने स्वतःला समजून कमी करायला पाहिजे. मी तुला सांगितलं तू कमी कर, म्हणजे तू करणार आहे का, स्वतः समजून कमी केलं पाहिजे. थोडं चालणं वाढवायला पाहिजे. पेट्रोलचं वजन करायचं असेल तर हे सगळं कमी आहे. आणि शॉर्ट डिस्टन्स करायचं असेल तर प्रत्येकाला हे घेऊन, घोडा घेऊन जायचं नाही. शॉर्ट डिस्टन्स चाला ना, जेवढं शक्य तेवढं चाला. त्याच्यामुळे भरपूर बचत होते. आणि दुसरं पर्याय आता सुरू झाले इलेक्ट्रिक कार्स. करेक्ट, इलेक्ट्रिक कार्स पण सुरू झाले. आणि इलेक्ट्रिक कारनं बऱ्याच, कारण धूर येत नाही, वातावरण अशुद्ध होत नाही आणि पेट्रोलचं बचत पण होते. इलेक्ट्रिक कारचा पर्याय आहे, कारण माझ्या घरात ऑलरेडी एक इलेक्ट्रिक कार आहे, त्यामुळं आवाज पण येत नाही, साऊंड पोल्युशन आहे, धुळीचं पोल्युशन नाही. सगळ्या गोष्टींचा हा इलेक्ट्रिक कारचा पर्याय चांगला आहे. आणि इव्हन इलेक्ट्रिक स्कूटीज पण आल्या. आणि हे सगळं करत असताना प्रत्येकानं मी केलं ना काय होणार आहे असा विचार करून चुकीचा विचार आहे. कारण तुम्ही एक केलं, तुम्ही प्रत्येकाने थोडं 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 जरी वाचवलं तरी ते आपण म्हणतो ना थेंबे थेंबे तळे साचायचे, तसं त्या पद्धतीनं तो आपला पुरवठा जो आहे तो आपल्याला शिल्लक राहील आणि आपल्याला पुढच्या भविष्यासाठी तो मिळणार आहे. आणि हल्लीच्या यंगस्टरला जिमला जातील पण इथून इथं चालणार नाही. तर हे आता म्हणजे आपलंच काम आहे, आपले आजी आजोबा घरातले किंवा आई वडील ह्यांनीच त्यांना जरा प्रमोट केलं पाहिजे की नाही बाबा तुम्ही तर एवढं जायचं ना, चालत जावा, कशाला तुला गाडी पाहिजे, कशाला हे पाहिजे. हे थोडं आता बदलायची गरज आलेली. आपल्या वेळेला कसं होतं, आपण 5-5 किलोमीटर शाळा लांब असली, कॉलेज लांब असलं तरी चालत जातो. पण आता इथून समोर जरी असलं तरी ते 2 व्हीलरने जातात. इट्स व्हेरी रॉंग. तर हे सगळ्यांनी ह्याची सजगता जरा दाखवली पाहिजे. तर हा विषय खूप महत्वाचा आहे आणि आपल्या महिला दिनाच्या निमित्त हा विषय सगळ्या महिलांनी डोक्यात घेतला पाहिजे असं एक मला वाटतं. म्हणून आपण त्याबद्दल
थोडी चर्चा केली. हल्लीचं जनरेशन हा. गाडी घेऊन पळतात हा. नंतर जिम मध्ये जाऊन व्यायाम करतात. आणि आता आता सगळीकडे तेच सुरू आहे सध्या. आणि आता ह्याच्याच जोडीनं तू खूप जगभर फिरलेली आहेस. आम्ही तुझ्याकडून बऱ्याच स्टोरीज ऐकलेल्या आहेत, खूप ठिकाणचं पाहिलेलं आहे. त्यामुळं हे जोडून आणि ते ह्या दोन्हीमध्ये तुला आपल्या भारताबद्दल काय थोडी सुधारणा व्हायला पाहिजे आपल्या लोकांच्या मध्ये असं काही वाटत असेल तर ते आम्हाला ऐकायला नक्की आवडेल की ह्या प्रवासाच्या बाबतीतलं. नाही, कसं आहे, सुधारणा तर तसं भरपूर व्हायला पाहिजे आमच्या, पण ते व्हायला बरेच वर्ष लागतील. पण किती म्हटलं तर शेवटी माझं मेरा भारत महान हेच म्हणणार आहे. ते तर कुठेही आहेच मी आहे. फिरून आले, तरी किती मेरा भारत जग महान. फिरले, Yes. तरी शेवटचं हे येते. माझा म्हणजे महाराष्ट्र, मध्ये एकदा माझा असं भारत. घडलं, मी युएसहून आले होते, ग्राउंडला गेले, मी आणि मनीषा फिरत होतो, तर मनीषा म्हटली, आता तू आत्ताच नुकतंच युएसहून आलीस, हे तुला घाण वाटत नाही? म्हटलं असं म्हणजे इतकं स्वच्छ वातावरण इकडं आलंय, तर असू दे, वाटतंय, पण मेरा भारत महान चल म्हटलं की हसली आणि आम्ही पुढे सरकलो. असं होतंय. सुधारणा तर नक्कीच व्हायला पाहिजे. बरंच त्यांच्याकडनं घेण्यासारखं आहे. हा, इव्हन ट्रॅफिकचे रूल्स, ट्रॅफिक रूल्स तिकडे कसे रूल फॉलो करतात. फॉलो. पहिला मुद्दा, पहिला तो एकच स्टेप जर रेगा बाहेर गेला, फर्स्ट त्यांनी करायचं काम म्हणजे त्यांचं लायसन्स कॅन्सल. लायसन्स कॅन्सल करतात. लायसन्स कॅन्सल झालं तर ही इज नो मोर देअर. कारण गाडीशिवाय तिथं पर्याय नाही. एवढं लांब लांब असतात, प्रत्येका घरात समोर गाडी असतात, त्याचं लायसन्स कॅन्सल झालं तर काहीच करू शकत नाही. त्या भीतीने लोक फॉलो करतात, रूल्स फॉलो करतात. मग जाणारे जात असतात, येणारे येत असतात, मधी काही येत नाही तिथं आमच्यासारखं. कुत्रा आला, मांजर आला, जागा दिसली रे की घुसवा गाडी, काही रॉंग साईड कळायची नाही, काय wrong side. काही बघत नाही. पण हे पण प्रत्येकाने जर मनावर घेतलं तर सहज शक्य आहे. म्हणजे नुसतं सरकार करत नाही, सरकार करत नाही असं लोकसंख्या पण आहे ना. काय उपयोग नाही. लोकसंख्या जास्त आहे. नाही, लोकसंख्या जास्त कसं वागायचं ते आहे. नाही, नाही, त्याचा अर्थ असा नाही की बेशिस्त पाळा. हा. शिस्तीपणा पाळला हो. नाही. तर भीतीच आता चायनामध्ये काय आहे, हो ना. लोकसंख्या आहेची जास्त आहे, पण त्यांच्याकडे एक शिस्त तरी आहे. शिस्त पाळणं, लोकसंख्या आहे हे निमित्तच होत नाही, कारण होत नाही. तुम्ही शिस्त पाळला ना, सगळं व्यवस्थित होऊ शकतं. आणि स्वतःला घालून घेतली पाहिजे असं आहे ते. त्यामुळे आता हे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचा आपण उहापोह करू शकतो. तर आता आपण आपल्या नेहमीच्या आपल्याप्रमाणे की आता आम्हाला तुझं बालपण किंवा तुझ्या लहानपणीच्या गमती जमती, तुला जे काही आम्हाला सांगावं वाटेल ते शाळा कॉलेज या लाईफ मधलं आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. माझं बालपण ऑलमोस्ट जास्त म्हणजे माझे वडील हे हेल्थ ऑफिसर होते. म्हणजे पूर्वी कॉलरा, प्लेग वगैरे अशा मलेरिया असं जास्त व्हायचं ना, तर त्या ठिकाणी जत्रेच्या ठिकाणी वगैरे त्यांचे कॅम्प असायचे. मग ते गेले की 8-8 दिवस वगैरे जायचं. त्यामुळे त्यांचं फिरती पाळी असायचं. एक तिथं जत्रा आहे तर तिथं कॅम्प टाका इकडं. ही बिंग ए मेन ऑफिसर, मग त्यांचं टीम घेऊन जावं लागायचे. मग अशा वेळेला ते गावोगावी फिरायचे. मग त्यावेळेला माझं बालपण मेनली बेळगावात जास्त गेलं. अच्छा. मग माझं कॉन्व्हेंट लोअर अप्पर KG आणि 4th पर्यंत मी तिथं शिकले. त्याच्यानंतर माझा वडिलांचा ट्रान्सफर विजापूरला. मग मी विजापूरला 2 वर्ष होते. आणि माझं पुढचं शिक्षण माझं अथणीला झालं. माझं ग्रॅज्युएशन अथणीला झालं. मग तिथंच लास्ट म्हणजे आम्ही तिथं स्थायिक झालो. कारण आमचं गाव जवळ असल्यामुळे शेती वगैरे होते, त्यामुळे आम्ही घर बांधून स्थायिक. तेव्हा शाळा कॉलेज मधली तुझी काही एखादी मस्ती, शाळा काही स्पेशल आठवण? शाळा म्हटलं तर ते DP हायस्कूल, डिवाइन प्रोव्हिन्स कॉन्व्हेंट हायस्कूल होतं व गर्ल्स होतं. त्यामुळे तिथं तसलं काय प्रकारचं ओनली गर्ल्स होतं. त्यामुळे त्याच्या हे नाही. मग त्याच्यानंतर मी दरबार हायस्कूलला आले. तिथं कोएड होतं, गर्ल्स बॉईज होते. तिथं एकच वर्ष होते. मग अथणीला आले तर गर्ल्स हायस्कूललाच मी शिकले नंतर. म्हणजे तू लहानपणी शांत होतीस असं तुला म्हणायचं? नाही, मी दंगेखोर होते. कारण आमच्या सरांनी सायन्स सर बिडकर म्हणून एक होते, त्यांनी ग्रुप केले होते 15 मुलींचा. त्यात माझा पहिला नंबर होता. वांड करणारे 15 सारखं म्हणायचं. हे 15 लोक जे आहेत ना, खूप वांड आहे सारखं म्हणायचं. हुशार आणि वांड दोन्ही मिश्रण होतं. त्यात माझा पहिला नंबर असायचा. वांड होते मी. म्हणजे वांड म्हणजे शाळेतच मस्ती, शाळेतलं मस्ती करायची. कारण ते वय वेगळं असतं. क्लासेस सुरू असताना काहीतरी कोड काढायची, काहीतरी हे करायचं, असं थोडं
लग्न माझं 1 जून 1986. ओके. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 1 वर्षाने माझं लग्न झालं. 85 कम्प्लीट झालं, 86 लग्न झालं. लग्नापासून कोल्हापूरमध्येच. नाही, लग्न ऍक्च्युअली पेठवडगाव. हे आमचं मूळ गाव पेठवडगाव. ओके. तेव्हा हे ह्याला होते, मुंबईला होते. पॉवर हॉस्पिटलला ऑनररी सर्जन म्हणून ते तिथं काम करत होते. त्यामुळे लग्नानंतर मी पहिल्यांदा मुंबईला गेले. कारण त्याच्या आधी मी मुंबई बघितलंच नव्हतं. मी फक्त कर्नाटकातच फिरले होते. कर्नाटकातच म्हणजे कर्नाटकात सगळीकडे फिरले होते, पण महाराष्ट्र नाही, मराठी येत नव्हता. तरी सुद्धा मी आखडीहून एकदम मुंबईला मी 1.5 वर्ष होते. तिथून पुढे तिथून मग त्यांनी इथंच दवाखान्यात कोल्हापूरला आले. पण हे कोल्हापूरला येऊन जाऊन करत होते, पण हे राहिले वडगावलाच होते. कारण माझे सगळे फॅमिली, सासू सासरे जाऊ, जॉईंट फॅमिली. जॉईंट फॅमिली. त्यामुळं मी राहिले वडगावला. मग हे रोज येऊन जाऊन करायचे. मग असं 3-4 वर्ष झाले. मग ऑपरेटिव्ह केस यायला लागल्यानंतर त्यांना थांबावं लागायचं, जेवणाचा प्रश्न. मग त्यांनी अगदी बळजबरीने मला आणलं येतं शॉपवर. ओके. स्वतःचाच बंगला होता, घर खाली क्लिनिक होता, वर राहायला होतं. आणि जबरदस्तीने मग इथं राहायला आलं. मग दोघंही झाले होते तेव्हा, कौशल्य झाला होता. मग आमचं झालं सुरू इथला नवीन संसार. त्यावेळेच्या आणि काही आठवणी त्यावेळेच्या आठवणी असं किंवा काय- आपल्या सगळ्या मैत्रिणींना काही शेअर करा वाटतं, सांगा वाटतं. असं कुठलीही हां, सांसारिक- नक्की करू शकते मी. Yeah. कारण काय ऍक्च्युअली दोघांमध्ये अंतर फार कमी होतं, दोघेही छोटे होते. हां. तेव्हा जेव्हा मी इथं शिफ्ट झाले तेव्हा कौशल 6 महिन्याचा होता. फक्त 6 महिन्याचा होता. केदार 1.5 वर्षाचा होता. ओके. तर मला इथं आल्यानंतर दोघांना बघायचं, कारण एक लंगोटीत तर एक दुखते असं परिस्थिती होती. बरोबर आहे. दोघांना बघायचं, त्यांचं जेवण करायचं. मग त्यांचं टायमाला सकाळी त्यांनी लवकर निघायचं, नाश्ता करायची, दुपारचं जेवण रात्रीचं. पण त्यावेळेला एवढं बायका वगैरे आम्हाला काही पुढे नव्हते सगळं. त्यावेळेला मध्ये इतकं मला म्हणजे त्रास मात्र भरपूर झाला. पण मला लकीली त्यावेळेला म्हणजे 1 वर्ष असंच काढलं की लकीली मला एक बाई भेटली, उन्मुने मावशी म्हणून. अजून इथे आता नाही आहेत, पण देवासकट त्यावेळेला ते आले आणि मला म्हणजे साथ मिळाली, सपोर्ट केले. 2-3 वर्ष माझ्याकडे होते. अजूनही त्यांना मी विसरू शकत नाही. मग नंतर त्यांना जसं त्यांना येस झालं तर मुलगा घेऊन गेला घरी. आता आई तू काम करू नको म्हणून. त्यांना इथनं घेऊन गेला आणि त्यांना ठेवलं ते मातोश्री विचारशील. सुरुवातीला लँग्वेजचा काय प्रश्न आला? प्रश्न आलाच की खूप प्रॉब्लेम आला. पण लकीली माझी सासू कर्नाटकचे म्हणजे ते बेळगावचेच होते. त्यामुळं त्यांचं आणि माझं कॉन्व्हर्सेशन कन्नडमध्ये व्हायचे. पण बाकीच्यांच्या बरोबर तुटक आता सासऱ्यांसमोर उभा राहून बोलायचं आहे धाडस नव्हती. ते पण डॉक्टर होते. पण तुटक असं मराठी शिकत शेवटी 6 महिन्यात मी मराठी शिकवले. मुलांनाही शिकवलं, कारण एक सब्जेक्ट असायचा ना मुलांना, शिकवलं त्यांना. 5वी-6वी पर्यंत मी मराठी शिकवलं. आता मी फ्लुएंटली वाचते, लिहिते. मराठीचं काय थोडं वेलांटीचा थोडा प्रॉब्लेम येतो. पहिली येते काय दुसरी येते तो प्रश्न अजूनही येते. दीर्घ थोडं चुकतात, पण करते. ठीक आहे ना, मॅनेज होतं तेवढं आपण करू शकतो. आणि मग आता पुढच्या आयुष्यामध्ये जेव्हा आजी झाली तेव्हाचा क्षण, त्या क्षणाबद्दल ऐकायला आवडेल. तो तर अगदी अजूनही आठवलं तरी मला अजूनही थोडं हे होते. कारण डिलिव्हरी झाली तिथंच US ला दवाखान्यात. ही ॲक्च्युअली हेल्थ केअर MBA करत होती. लास्ट पेपर होता, दुसऱ्या दिवशी इंड्यूस करणार होते. रात्री पेपर दिली, सकाळी ॲडमिट झाली. मग त्यांना ॲक्च्युअली त्यांनी पुण्याला आपल्याकडे इथं सगळ्यांना म्हणजे रिलेटिव्हना वगैरे असं सोडतात आत. त्यांनी कोणालाही सोडत नाही. मी होते तिच्याबरोबर आत, कारण त्यांचं सिस्टीम मी पहिल्यांदा बघितलंय. दवाखाना इतकं सुंदर असते आत, नीट क्लीन सगळं अरेंजमेंट असते दवाखान्यात, आपल्यासारखं नाही. मग तिला इंड्यूस केलं होतं. ती कॉटवर होती. साईडलाच ते बेबीसाठी त्यांनी ऑलरेडी तयार ठेवलं होतं. NSC सगळं तयारी होती त्याची. तर मग जेव्हा तिला कळा सुरू झाले, मग त्यांनी म्हटले तुम्ही बाहेर जा. म्हणजे ॲक्च्युअली बाई माणूस थांबलं पाहिजे नाही म्हटलं, आणि फादर शुड बी देअर. म्हणजे त्यांचं असं मत आहे की उद्या आता तिथं कसं
त्यांना रिलेटिव्ह कोण नसतात. इथं सारखं जॉईंट फॅमिली नाही. एक ठराविक एज आली की सेपरेट होतात, लग्न करतात, की त्यांचं फॅमिली सुरू होते. तर त्यांचं म्हणणं असं आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर त्या वडिलांना कळलं पाहिजे की बाई कुठल्या ट्रॉमामधनं जाते, किती पेन तिनं ती झेलावे अनुभवली लागतात आणि तिला किती सपोर्ट आपण दिलं पाहिजे. हे सगळं त्यांना कळायला पाहिजे. त्या दृष्टीनं फादर शुड स्टे हिअर आणि तोच हे कापतो ना त्यांचा. हो फादरलाच देतात कापायला. नाळ कापायला. नाळ कापायला हो. फादरलाच देतात नाव कापायला. मग केदार आता मी बाहेर गेले आणि केदारनाथ आला. मग तो म्हणजे ती तडफडत होती, तो काय रेग्युलर ते ह्याच्यामधनं ते जात होती. मग तो जरा टेन्शनमध्ये होता आणि मी बाहेर, मी एकटी बसून मला टेन्शन. आणि त्यांचं हॉस्पिटल इतकं साफसून असतात ना, व्हिजिटर्स आमच्यासारखं ठिकाणी व्हिजिटर्स कुठेही दिसत नाही. रात्रीचं 10:30-11 कोणच नाही, साफसून मी एकटी आपलं बाहेर आत काचेतनं बघते. नर्स इकडनं पती तिकडनं पती, डॉक्टर येतात जातात, पण आत काय चाललंय कळता का मला. त्याला फोन केला तर हा उचलायला तयार नाही. तो हे होता. मग नंतर कळलं की कधी ही झाली 12 नंतर, म्हणजे मे पहिला होता, मे 1 आपलं मे 1 मुलगी झाली कळलं. आणि मला अपेक्षा तेच होती पहिला याला मुलगी व्हावा, पण आमच्या घरात मुलींची संख्या फार कमी आहे. जेव्हा ती मुलगी झाली तर खूप आनंद तर खूप झाला. आणि पहिल्यांदा बाळाला केदारनाथ घेतला तिला, तेव्हा त्यांनी फोटोशूट केलं. तिथले नर्सेस असतात ना, ते अजूनही आहे माझ्याकडे. म्हणजे तो क्षण अतिशय हे होता. आणि कसं आपली नात म्हणजे ती आपली दुधावरची साय असते. दुधावरची साय. आपले एक्सप्रेस करता येत नाही आपल्याला की आपल्याला काय वाटत ते. मग त्यांना इथं बसून ह्यांना टेन्शन. यांनी सारखं फोन झालं का, म्हटलं मी बाहेर बसले, आज काय चाललंय मला काहीच माहित नाही. झालं काय चाललं. काळजी लागते. त्यामुळे माझ्या सासूबाई होत्या. मग जेव्हा मी व्हिडिओवरनं त्यांना पहिल्यांदा दाखवलं, मग म्हटले पहिली बेटी तू पुरवती. पुढं 15 दिवसांनी ते गेली. ही मे 1ला झाली. मे 15ला माझं सासूबाई गेलं. त्यामुळे त्यांचं आणि माझं बेट फक्त त्यांनी बाळाला बघितलं. तो एक म्हणजे इतका आनंदी होता आणि इकडे तर गेला गोष्टी होता. त्या मिश्रण घेऊन मी परत आले. मग त्याला मानवतेला 15 दिवस बाळ मानवतेला सोडून येऊ कसे. मग तिचे आई वडील येणार होते, पण ते आल्यानंतर त्यांचं ताब्यात त्यांना दिलं आणि मी तिथून सुटली. तरी इथं सगळे माझे जाऊ वगैरे म्हटलं ताई कशाला येत आहे, आता तिकडं संपलेलंच आहे इथं, मग तिथलं तुम्ही काळजी घ्या, अजून बाळ आहे बाळांमध्ये तिथलं काळजी घ्या. मग तिच्या आई वडील येईपर्यंत थांबा. मग परत ते येईपर्यंत आम्ही थांबलो. मग हे 15ला गेले. मी 23ला काहीतरी मला देण्यात आलं. तर तो एक हे होता. म्हणजे इकडं आनंद आणि इकडं दुःख सगळं मिश्रण होतं. एकाचा जन्म झाला आणि एक मेंबर आमच्या फॅमिलीतनं मायनस झाला, इकडे ऍड झाला, इकडे मायनस झाला. तो म्हणजे थोडं बरोबर आहे. दोन्ही पण आपलं शेवटी असं. कारण माझ्या अव्वा आई म्हणजे आईला आव्वाच म्हणतो. माझ्या आई गेल्यानंतर ह्यांनाच मी सर्वस्व मानलं होतं. ह्यांना सासूबाई. आणि मी पहिल्यांदा जाताना डिलिव्हरीच्या वेळेला मी 2 महिने आधी गेले ना, मला मिठी मारून इतकं रडले ते. त्यांना काय कळलं होतं माहित नाही मला, पण खूप रडले ते जाताना. कारण मी एकटी गेले होते पहिल्यांदा मी वेळेसला एकटी गेले होते. ते खूप रडले ते. इतकं मिठी मारून रडले. खालीपर्यंत मला सोडायला आले. तिथं काळजी घे म्हणत. तोच माझा लास्ट भेट. आणि आता आणखी दुसरा आनंद क्षण आता मीच सांगते की तुम्ही मैत्रीचं मुक्तांगण चालू केलं. आपला आता 4था वाढदिवस आहे. तर त्याबद्दल पण थोडं आपल्याला ऐकायला आवडेल की तुम्हाला ही कशी कल्पना आली, तुम्ही हे कसं चालू केलं. कारण एक